नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रजनी आबा हे सगळेजण देवी आईची ओटी भरून देवीचं दर्शन घेऊन घरी येतात। रजनी आता घरी आल्यानंतर आबांना म्हणते की खरंच खूप बरं वाटलं। म्हणतात की अगं देवीच्या देवळामध्ये प्रसन्नच वाटतं, सगळेजण अगदी खुश असतात, देवीचं दर्शन घेऊन अगदी खुश होतात। परंतु रोहिणी अशी असते की तिचा चेहरा फक्त बघण्यासारखा होत असतो, कारण तिच्या डोक्यात फक्त प्रॉपर्टीच्या पेपरचं असतं आणि तेवढ्यात तिथे सोहम येतो। आता सोहमचा पडलेला चेहरा बघून आता रजनी विचारते की सोहम अरे काय झालं। तेव्हा आता सोहम म्हणतो की काही नाही आणि लगेच तो आपल्या रूम मध्ये निघून जातो। आणि तेवढ्यात आबा आता विचारतात की अद्वैत कला कुठे आहे, म्हणून अद्वैत आणि कलाला आवाज देतात। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो आबा आलोच। तर आबांनी त्या दोघांना खाली बोलावलेलं असतं। अद्वैत आणि कला खाली येतात तर आबा त्यांना बसायला सांगतात। की काय गोंधळाची सर्व तयारी झाली का, तर कला म्हणते की हो आबा सर्व तयारी झाली। रजनी विचारते की अगं साडी वगैरे आहे तर ती व्यवस्थित घेतली ना। तेव्हा आता कला म्हणते की हो मॅडम घेतली। तर लगेच आता अद्वैत आबांना म्हणतो की आबा जो काही आता कलाने आता अद्वैतच्या हातामध्ये तो प्रॉपर्टीचा पेपर दिलेला असतो तर तो आता आबांच्या हातात देतो आणि म्हणतो की आबा हा पेपर्स बघा। तर आबा बघतात आणि विचारतात की अद्वैत अरे हा कसला पेपर्स आहे। तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की हा प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचा पेपर्स आहे आणि तो इथे आपल्या अंगणात कसा आला असेल। आता हे ऐकल्यानंतर आता रोहिणीला तर एक जबर धक्का बसतो। अद्वैत म्हणतो की हा पेपर्स मला आपल्या अंगणामध्ये सापडला। तर रोहिणीला आता समजते की नक्की आपल्या हातून मात्र पेपर्स अंगणामध्ये पडला म्हणून। त्यानंतर आता इकडे नैना मुद्दाम संगीताच्या पुढे पुढे करते, कारण तिचं लग्न आता काजलचं कुणाबरोबर ठरवलेलं आहे आणि ही बातमी काढून घेण्यासाठी मात्र ती आता संगीताला पाणी वगैरे प्यायला देते। आता संगीताची तिला खूप काळजी आहे असं दाखवते आणि नैना म्हणते की अगं मम्मा तुला माहिती आहे का, अगं जेव्हा मी काजलला सोहमसोबत इथे मार्केटमध्ये बघितलं आणि तू जर बघितलं असतं तर तुझी काय अवस्था झाली असती। तेव्हा मी बघितलं तर मी इतके हायपर झाले होते आणि खरंच अगं मम्मा मी जे काही माझी परिस्थिती तेथे झाली त्यामुळे मी काजलला रागतच घरी घेऊन आले। तर दिनकर म्हणतो की हे बघ संगे मी काजलला समजावलेलं आहे, तू शांत हो बरं। आणि दिनकर आता नैनाला विचारतो की नैने अगं तू आज कशी इकडे। तेव्हा नैना म्हणते की बाबा, आणि नैना लगेच आता विचारण्याचा प्रयत्न करते की मला एक गोष्ट सांगा की तुम्ही ते काजलच्या लग्नाचं काय विचारत होता, नैना आता इकडे का आली। याचं सांगण्याऐवजी मात्र काजलच्या लग्नाबद्दल विचारते। काजलचं लग्न ठरलेलं आहे का, कोण आहे तो मुलगा सांगा ना। तेव्हा दिनकर आणि संगीता शांत असतात। तर आता नैना त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असते की नक्की तुमचं हे सर्व काय चाललेलं आहे, मी तुम्हाला काहीतरी विचारते त्या प्रश्नाचे उत्तर द्या। आता नैना मात्र ह्या दोघांवर अगदी रागाने अगदी ताव खात असते। तरी सुद्धा आता दिनकर आणि संगीता शांत असतात। तर नैना पुन्हा चिडते। नैना म्हणते की तुम्ही का सांगत नाही। तेव्हा आता संगीता म्हणते की ते अजून आम्ही बघत आहोत, म्हणून आता संगीता आज जायला निघते। पण नैना म्हणते की तुम्ही खोटं बोलतात, स्पष्टपणे तुम्ही माझ्याशी खोटं बोलतात। मला कळालेलं आहे की काजलचं लग्न ठरलेलं आहे, म्हणून बोला खरं सांगा। तर दिनकर आणि संगीता खाली मान घालतात, काही काजलला त्या नैनाला सांगायला ते तयार नसतात। तर नैना म्हणते की बाबा अहो बोला ना, मी सुद्धा तुमचीच मुलगी आहे, तर तरी सुद्धा तुम्ही माझ्यापासून घरातील गोष्टी लपवतात। खरंच शी काय फालतूपणा लावलेला आहे तर। आणि बरोबर आहे, जर आता इथे ती कला असती तर मात्र तिला तुम्ही सगळं काही सांगितलं असतं। तेव्हा दिनकर म्हणतो की हे बघ नैना तसे नाही, लग्न ठरलं म्हणजे फक्त काही गोष्टी आता ठरलेल्या आहेत। तर पुण्याजवळ आता एक गाव आहे, तर तिकडला मुलगा आता नैनासाठी ते स्थळ चालून आलेलं आहे। तर चांगलं घरदार आहे, शेती आहे आणि एक मोठा उद्योग सुद्धा आहे। ते लोक आलेत, आपली काजलला बघून गेलेत, त्यांना मुलगी पसंत आहे। तर तेव्हा ते ऐकून आता नैना लगेच खुश होते आणि म्हणते की वाव, म्हणजे लग्न सुद्धा ठरलेलं आहे। तर दिनकर आता पुढे म्हणतो की सगळं काही चांगलं आहे, परंतु पण। तर नैना विचारते की पण काय। त्यांच्या लग्नाच्या वयातील जो अंतर आहे तर तो अंतर बघितलं तर ते लग्न मला मान्य नाही। तेव्हा संगीता म्हणते की मला हे मान्य आहे आणि हे स्थळ स्वतःहून चालून आलेलं आहे, म्हणून मी त्यांना होकार कळवला आणि कोणत्याही परिस्थितीत मी काजलचं लग्न लावणार म्हणजे लावणारच। तेव्हा तर हे ऐकून आता नैना अगदी खुश होते, मनात म्हणते की बापरे, म्हणजे आता हे सर्व ऐकून आता त्या सोहमची काय अवस्था होईल हे बघण्यासाठी तर मजा येईलच। आणि माझा जो काही नवरा आहे तर त्या अद्वैतला वेडा बनून स्वतः चांदेकर बनून जेव्हा समोर येईल तेव्हा माझ्या नवऱ्याच्या मध्ये येणारा फक्त हा एकच माणूस आहे आणि तोच माणूस विचित्र वागायला लागला तर। आणि तसंही आता काजलच्या प्रकरणामुळे आता मात्र सोहमचा सगळं काही चांगुलपणा गळून पडलेला आहे आणि हे बघण्यासाठी
त्यांच्यासाठी मात्र आता खरंच खूप मज्जा येणार आहे. तर म्हणून आता नैना हे सगळं रोहिणीला सांगण्याचं ठरवते. त्यानंतर आता इकडे रोहिणी आता जेव्हा अद्वैत ते पेपर्स आबांना दाखवत असतो, रोहिणी आता विचार करते की हा पेपर्स अद्वैतला कसा सापडला असेल. आबा म्हणतात की हा पेपर कुणाचा असेल, तो आपल्या घरात कुठून आला असेल. तेव्हा आता रोहिणी तो पेपर्स हातात घेते आणि म्हणते की डॅड बघूयात तो पेपर, आणि हा पेपर्स माझा आहे असं सांगते. तेव्हा आता आबा म्हणतात की तुझा आणि तुझा या कागदाशी काय संबंध आहे बरं. तेव्हा आता रोहिणी म्हणते की डॅड अहो माझा म्हणजे माझ्या मैत्रिणीच आहे. तर रोहिणी खोटं बोलते. रोहिणी म्हणते की माझ्या घरात प्रॉपर्टीवरून खूप वाद सुरू आहे, म्हणून तिने जी काही तिची ही फाईल आहे तर ती माझ्याकडे सांभाळायला दिली होती, आणि त्या फाईलमध्येच हा पेपर आहे. तर सरोज रागाने रोहिणीकडे पाहत असते, आणि आता मात्र हा पेपर्स मी व्यवस्थित ठेवून देते. तेव्हा आता आबा म्हणतात की रोहिणीच्या डोक्यामध्ये हे काय चालू असतं कुणास ठाऊक. तेव्हा आता आबा म्हणतात की चला तर आपल्याला जागरण गोंधळाची पूर्ण तयारी करायची आहे. मी तुम्हाला आता ज्यांना ज्यांना आता निमंत्रण द्यायचं आहे ती यादी पूर्ण करून देतो. जे काही साहित्य वगैरे लागते ते सगळं काही पूर्ण करून देतो. आता सगळेजण जेवायला एकत्र येतात. तर आता रजनी ही कलाला विचारते, कला अगं कुठल्या रंगाची साडी घेतली. कला आता सांगायला जाणार, तोच लगेच अद्वैत म्हणतो नको सांगू. तेव्हा कला विचारते की का रे. तर अद्वैत म्हणतो की नको म्हटलं ना, आणि ती साडी खरंच खूप छान आहे, तुला शोभून दिसेल. तेव्हा आता सर्वजण हसत असतात. तर अद्वैत म्हणतो की अगं काकी सगळ्यांसाठी सरप्राईज आहे आणि सरप्राईज द्यायचं आहे म्हणून नको सांगू. तेव्हा आता रजनी लगेच म्हणते की वहिनी, सरोज वहिनी अहो बघतात ना अद्वैत कसं बायकोची बाजू घेतो ते. सरोजला आता खूप हसायला येतं. आता सगळेजण जेवत असताना आता रोहिणीच्या मोबाईलवर नैनाचा कॉल येतो. आता रोहिणी बाजूला होते आणि फोन उचलते. फोन उचलल्यानंतर मात्र आता लगेच नैना ही रोहिणीला म्हणते की मॉमीला अहो लगेच बाहेर या, तुम्हाला एक खूप मोठी गुड न्यूज सांगायची आहे. तर अगदी एक मसालेदार बातमी आहे, लवकरात लवकर बाहेर या, पटकन या बरं. तर रोहिणी लगेच म्हणते की हो हो आले आले, म्हणून रोहिणी आता तशीच बाहेर जायला निघते. परंतु रजनी लगेच आता रोहिणीला आवाज देते की वंश. शेवटी मात्र रोहिणी तेथेच थांबते. रजनी म्हणते की अहो वंश इकडे या. तर रोहिणी म्हणते की एक मिनिट थांब जरा. तेव्हा आता रोहिणी अगदी फोनवर हॅलो म्हणते. तर नैना पुन्हा हॅलो म्हणते आणि रोहिणी तिला म्हणते की हे बघ रजनी मला बोलावते, त्यामुळे जरा तू थांब, थोडासा दम धर. तर आता नैना म्हणते की लवकर या पण. तर रोहिणी आता रजनीजवळ येते आणि काय असं म्हणते. तर आता रजनी म्हणते की अहो संध्याकाळच्या लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आहे. तर रोहिणी म्हणते की हो चल लगेच जाऊया. त्यानंतर आता इकडे दिनकर घरी येतो. तर काजल टेन्शन मध्ये आता बसलेली त्याला दिसते. ती तांदूळ वगैरे आहे तर ते निवडत असते. दिनकर पाहतो आणि मनात म्हणतो की खरंच हे लग्न तर मला मान्य नाही, कारण वयाचं किती अंतर आहे. मी तरी काय करणार, कारण ती संगी आता अगदी हट्ट धरून बसलेली आहे आणि काजलला सुद्धा आता शेवटी अगदी तिच्या मनाविरुद्ध ह्या लग्नाला तयार व्हावं लागतं. एका काडीने बनवलेल्या आता ह्या घरामध्ये माझं हे सुद्धा पाखरू आता उडून जाणार, म्हणून दिनकरचे डोळे आता भरून येतात. त्यामुळे मात्र आता मला अगदी दुसरा विचार करून चालणारच नाही. आता मात्र मला काहीतरी तयारी करावी लागेल. आता लेकीचं लग्न आहे, लेकीच्या अंगावर काहीतरी दागिने वगैरे करावे लागतील, त्याची तयारी मला करावीच लागेल. आणि तेवढ्यात आता दिनकरला आबांचा फोन येतो. दिनकर फोन घेतो. तर आबा विचारतात की काय दिनकर राव, अहो तब्येत कशी आहे तुमची. तेव्हा आता दिनकर लगेच म्हणतो की नमस्कार आबासाहेब, आणि अगोदर आता दिवाळीच्या सगळ्यांना त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तेव्हा आता आबा म्हणतात की तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, आणि हे बघा मी तुम्हाला फोन करणारच होतो. तर आबा म्हणतात की अहो फोन कशाला, तुम्हीच आता इकडे आमच्या घरी या, कलाच्या आईला सुद्धा सांगा, कारण आमच्याकडे आज मात्र जागरण गोंधळ आहे. तेव्हा ते ऐकून आता दिनकर म्हणतो की असे का, खरंच वाव छान बर का, आणि खरंच हे चांगलं आहे. परंतु आबासाहेब अहो संगीता नाही येऊ शकणार, कारण तिचा तो नाशिकला एक मावस भाऊ आहे ना तिकडे राहतो, त्याची तब्येत अचानक आता बिघडलेली आहे, बरोबर नाही, त्यामुळे तिला तिकडे जावं लागले, आणि त्या धावपळीत मात्र तुम्हाला सुद्धा ते फोन नाही करता आला. त्यावर आता आबा म्हणतात की काही हरकत नाही, अहो दिनकरराव तुम्ही सुद्धा येऊ शकतात. तेव्हा दिनकर म्हणतो की हो हो येतो आणि फोन ठेवतो. फोन ठेवल्यानंतर दिनकर आता काजलला म्हणतो की हे बघ आज मात्र मी तुझ्या ताईकडे जाणार आहे, त्यांच्याकडे जागरण गोंधळ आहे, त्यामुळे तू घरीच थांब, आणि तुझ्या आईला तिकडे आली तर ते नाही आवडणार. तेव्हा काजल मान डोलावते की हो म्हणून. तेव्हा काजलला खूप वाईट वाटत असतं, तिला आता हे लग्न मान्यच नसते, ती विचारात पडते. त्यानंतर आता इकडे संध्याकाळ होते. आता कला आणि अद्वैत छान असे तयार झालेले असतात. आता लक्ष्मीपूजन व्यवस्थित मांडून वगैरे होतं, सगळेजण अगदी छान नटलेले असतात.
आणि आता कला आणि अद्वैत अगदी छान जोडीने पूजेला बसतात. दोघांची जोडी खूप सुंदर दिसत असते आणि कलाने मस्त आता ती 400 रुपयाची साडी घातलेली असते, पण साडी खूप सुंदर दिसत असते. आणि अद्वैत सुद्धा जोडीने आता लक्ष्मीची पूजा करायला घेतात. सगळेजण आता पूजा वगैरे झाल्यानंतर लक्ष्मी माता की जय म्हणून नमस्कार करतात. त्यानंतर आता घरामध्ये गोंधळ आता उभा राहतो. आता वाघे मंडळी आलेली असतात. आई अंबेचा उदय करतात. जागरणाला सुरुवात होते. तर आता दिनकर येतो. दिनकर आल्यानंतर आबांना नमस्कार करतो. आता सोमचं लक्ष असतं काजलकडे. काजल आलेली काही सोमला दिसत नाही. तो सारखा अगदी तिकडेच पाहत असतो की काजल आलेली आहे की काय. तेव्हा आता उदो ग आंबे उदय करून आता अगदी जागरणाची सुरुवात होते. आणि आता जे काही वाघे आहे तर ते कलाला म्हणतात की ताई यामध्ये धूप टाकून अगदी पेटून तो सगळीकडे घरामध्ये फिरवायचा. अगदी छान अशी शांतता मस्त वातावरण निर्माण होईल. आता नंतर वाघे बुवा म्हणतात की ही जी काही अक्षदा आहे ह्या अक्षदा मात्र घरामध्ये सगळीकडे टाका. तेव्हा आता कला सगळीकडे धूप फिरवत असते आणि आता जागरण हे अगदी सुरू असते. आता वाघे मंडळी अगदी जागरण छान करत असतात. सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि दिव्याचा आता उदो होतो. रजनी आणि सरो सुद्धा आता खूप खुश असतात. आता कला ही सगळीकडे रूममध्ये वगैरे सगळ्या ठिकाणी धूप आता फिरवत असते आणि आता कला ही धूप फिरवत बाहेरच येत असते. आता रोहिणी मात्र नैनाकडे बाहेर येते. नैना आता रोहिणीला पाहून इतकी खुश होते आणि कधी ती आनंदाची बातमी रोहिणीला सांगेल अशी तिची अवस्था होते. रोहिणी बाहेर आल्यानंतर नैना आनंदानेच उड्या मारायला सुरुवात करते आणि म्हणते की मॉम-इन-लॉ माझ्याकडे एक्साइटेड अशी बातमी आहे. तर रोहिणी म्हणते की ते तर मला माहितीच आहे, पण काय आहे ते सांग. तर नैना म्हणते की बातमीच अशी आहे तुमचा विश्वासच बसणार नाही म्हणून. तेव्हा आता रोहिणी विचारते की नैना अगं सांगशील का काय झाले ते. तेव्हा आता नैना विचारते की मॉम-इन-लॉ अहो आज मात्र मी मार्केटमध्ये कुणाला बघितलं असेल सांगा बरं, ओळखा बरं. तेव्हा आता आतमध्ये जागरण हे सुरू असतं. कला ही आता त्या अक्षदा आणि धूप मात्र आता प्रत्येक कोपऱ्यांमध्ये टाकत असते आणि ते धूप फिरवत असते. आबा खुशून आता जागरण पाहत असतात, ऐकत असतात आणि सरोज रजनी घरातील सगळेजण जागरण ऐकत असतात. त्याचा आनंद ते घेत असतात. आणि तेवढ्यात आता कला ही अक्षता टाकत आणि धूप फिरवत बाहेर येते. दरवाजातून बाहेर आल्यानंतर आणि तेव्हा मात्र आता कलाच्या समोर मात्र रोहिणी आणि नैना दिसतात. आता ते दोघींना बघून कलाला काहीतरी संशय येतो. नैना सांगत असते की मी कुणाला बघितलं माहिती आहे का, सोम आणि काजल या दोघांना. आणि मी काही तुम्हाला अशी वाटले का, मी तर काय केलं असेल, मी तर काजलचा हात धरला आणि तेथे जाऊन मात्र मी असा राहाडा घातला. काजलला हाताला धरून मी घरी नेले आणि त्यातच मला महत्वाची एक बातमी तेथे समजली. आणि आता नैना खुश होत म्हणते की काजलचं लग्न ठरलेलं आहे. हे ऐकून आता कलाला धक्का बसतो, परंतु रोहिणीला तर आनंद होतो. रोहिणी म्हणते की काय सांगतेस नैना. नैना तर अगदी बढाया मारत खुश होत सांगत असते. नैना सांगत असते की मम्माला कितीही झाले तरी लवकरात लवकर काजलचं लग्न लावायचं आहे तर. आणि नैना मात्र आता रोहिणीला त्याबद्दल तेथे घडलेला सर्व प्रकार सांगत असते. कला आता हे सर्व ऐकते. कलाला आता एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता कला ही मनात म्हणते की काजलचं लग्न ठरलं मग मला आई आणि बाबा खरंच काही बोलले का नसेल आणि काजल सुद्धा काहीही बोलली नाही. इथे मात्र मी माझ्या संसारासाठी गोंधळाला बसले, पण तिकडे मात्र माझ्या बहिणीला मान्य नसताना सुद्धा हे लग्न करावं लागतं. तेव्हा नैना रोहिणीला म्हणत असते की आता म्हणजे आई असं म्हणत होते की काजलचं लग्न लवकरात लवकर तिला उरकून टाकायचं आणि आता त्या म्हणजे मुलाचं वय खूप मोठं आहे. आता जे काही आहे ते सर्व रोहिणीला सांगत असते. रोहिणीला मात्र आता हे सर्व ऐकून खूप आनंद होतो, परंतु कलाला खूप टेन्शन येते. म्हणजे काजलच्या मनाविरुद्ध आईने लग्न ठरवलं तरी सुद्धा मला एकाही शब्दाने का सांगितलं नसेल, म्हणून कला लगेच आता आतमध्ये दिनकरजवळ निघून येते. आता दिनकरला विचारायला जाणार तोच लगेच आता अद्वैत कलाजवळ येतो आणि कलाच्या हाताला धरून तिला पुन्हा आता तेथे त्या गोंधळाजवळ घेऊन जातो. दोघे आता पूजेला बसतात. आता जे काही वाघे आहे तर ते त्यांच्या कपाळी भंडारा लावतात. कला आणि अद्वैत आता खुशून हात जोडत देवीच्या पूजेला बसतात. आता वाघे आहे तर ते सगळ्यांना भंडारा लावत असतात. आता अद्वैतच्या गळ्यामध्ये आणि कलाच्या गळ्यामध्ये ते गणमाळा घातल्या जातात आणि आता जी शेवटी ड्युटी आहे तर ती सुद्धा पेटवली जाते. तर आता सगळेजण खूप खुश असतात. तर बाहेर मात्र नैना आता रोहिणीला खुशच सांगत असते की आता मात्र सोहमच्या आयुष्यामध्ये गोंधळ निर्माण होईल म्हणून. आता हे सर्व ऐकून रोहिणीला तर आणखीनच आनंद होतो. दोघी आता खूप खुश होतात. त्यानंतर आता काजल ही एकटीच घरी असते आणि जो मुलगा आहे तिला बघण्यासाठी आलेला असतो तो मुलगा मात्र आता अगदी
त्या संधीचा फायदा घेऊन घरी येतो, दरवाजा वाजवत असतो। तेव्हा काजल म्हणते की हो हो आले आले। तेव्हा काजल आता 1 मिनिट म्हणून दरवाजा उघडते, तर आता हा मुलगा आहे तर तो लगेच आता खुश होत काजलला म्हणतो की काजल। काजल म्हणते की काय यावेळेस तुम्ही इथे? तेव्हा आता तो मुलगा म्हणतो की इथे म्हणजे अजून कुठे जाणार मी तर इथेच येणार। काजल म्हणते की तुमचं काही काम आहे का? तर तो मुलगा म्हणतो की हो आहे ना, माझं काम तुझ्याकडे आहे। असं वाटलं की एकमेकांना समजून घेऊयात आणि एकमेकांबरोबर वेळ सुद्धा घालूयात। तेव्हा आता काजल म्हणते की हे बघा आत्ता या घरामध्ये कोणी नाही, तुम्ही नंतर या। आता तो मुलगा म्हणत असतो की अगं काजल, नसू दे ना कोणी, काय फरक पडतो, मला फक्त तुझ्याशीच बोलायचं आहे। अगं तू आहे ना, तू असताना मला काय दुसरं कोण लागते, काय फरक पडतो, मी एकटा आलो आणि तू एकटे आहे तर। तेव्हा आता काजल ऐकायला तयार नसते। काजल लगेच आता दरवाजाचा जो काही दरवाजा आहे तर तो बंद करून घेते। तेव्हा तो मुलगा खिडकीतून येतो आणि म्हणतो की काजल काजल। खिडकीतून तो डोकावून पाहत असतो। काजलला आणखीन राग येतो। काजल लगेच आता खिडकी सुद्धा बंद करून घेते आणि प्लीज तुम्ही नंतर या म्हणून आता तिला खूप राग येतो। आता तो गेला की काय असे गुपचूप आता ती अगदी डोकावून सुद्धा पाहत असते, परंतु आता काजल खूप घाबरलेली असते। तिला भीती सुद्धा खूप वाटते कारण ते एकटीच घरी असते। ती लगेच आता दिनकरला फोन करते, परंतु दिनकरचा फोन सुद्धा आता घरीच राहिलेला असतो। आता मात्र फोन पाहते तर ती फोन टेबलवर वाजत असतो। तेव्हा काजल पुन्हा फोन कट करते। आता मात्र आता बाबांचा फोन इथेच आहे, मग मी तायडीला फोन करते म्हणून आता काजल ही कलाच्या मोबाईलवर फोन करते, परंतु कलाचा मोबाईल सायलेंटवर असतो आणि ती आता तेथे पूजेला बसलेली असते। आता दिवी यायचा गोंधळ अगदी मोठ्या आवाजात सुरू असतो। आता कलाचा काही फोन तिला ऐकायला येत नाही, तर काजल इकडून फोन लावत असते आणि तायडे उचल फोन उचल म्हणून आता ती वाटच बघून असते। आता इकडे काजल वैतागून जाते, पुन्हा फोन करत असते की उचल तायडे, अगं मला या माणसाची खूप भीती वाटते, उचल ना तो फोन। आणि काही फोन उचलत नसेल म्हणून आता काजलला खूप टेन्शन येते, म्हणून ती परत आता बाबांना फोन लावण्याचं ठरवते। आता आईचा फोन अगोदर तिने लावलेला असतो पण फोन घरी असतो। आता मात्र दिनकरच्या मोबाईलवरती फोन करते। आता दिनकरचा फोन सुद्धा आता त्याच्या जवळच असतो। आता दिनकर सुद्धा अगदी त्या गोंधळाच्या आवाजाने फोन काही उचलत नाही। आता मात्र काजल वैतागून जाते, सगळ्यांना फोन करते परंतु कोणीही काजलचा फोन काही उचलत नाही। काजल वैतागून म्हणते की बाबा प्लीज अहो तुम्ही तरी फोन उचला, कोणीच कसं फोन का उचलत नसेल, म्हणून तिला आणखीन टेन्शन येते आणि त्या मुलाची तिला भीती वाटत असते। आता मात्र आता कला ही अगदी पूजेला बसलेली असते। आता गोंधळ अगदी जोरात सुरू असतो। आता कलाला मात्र तिकडे काजलची सुद्धा काळजी वाटत असते की आपल्याला आई आणि बाबांनी काजलचं लग्न ठरवलं का सांगितलं नसेल, हा सुद्धा विचार तिच्या मनामध्ये असतो। तेव्हा मात्र आता कला ही विचार करते, कारण जे काही गोंधळी आता ते गाणं गात आहे त्या गाण्याचा ती अर्थ करते, नक्की ह्या सगळ्याचा अर्थ काय होत असेल। तेवढ्यात मात्र आता जे काही त्या कळसावरील फूल आहे तर ते फूल खाली पडतं, म्हणजे देवी आईचा आशीर्वाद कलाला भेटलेला असतो। तेव्हा मात्र आता गोंधळी आहे तर ते देवी आईचा उदो उदो करतात। आता मात्र कलाला देवी आईचा आशीर्वाद मिळाल्यामुळे म्हणजे ते फूल आता खाली पडल्यामुळे कलाला खूप आता आनंद होतो। कला आणि अद्वैत आता खुश होऊन देवी आईला नमस्कार करतात आणि आता हे जे काही जागरण आहे तर ते पूर्ण होते। तेव्हा मात्र आता कला ही विचार करते की नक्कीच हा कुठला तरी संकेत आहे तर, आणि हा संकेत मिळाल्यामुळे कलाचा चेहरा मात्र खुलतो। आज हे जागरण आहे तर ते अगदी म्हणजे देवी आईचा आशीर्वाद त्या जागरणाला मिळतो आणि जागरण पावन झाले होते। आता मात्र कलाला इतका आनंद झालेला असतो, घरातील मंडळी सुद्धा अगदी इतके छान अगदी खुश असतात। सगळेजण आता जागरण पावन झाले म्हणून अगदी देवीला नमस्कार करतात, मनोभावाने आता देवीची आराधना करतात आणि शेवटी आता चांदेकरांच्या शापातून मुक्त होण्यासाठी जो काही हा जागरण गोंधळाचा उपाय असतो तर तो सुद्धा आज ह्या चांदेकरांनी म्हणजे अद्वैत आणि कला या दोघांनी जोडीने पूर्ण केलेला असतो। तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये आता मात्र कला ही नयनाला स्पष्ट शब्दात म्हणते की हे बघ नयनाताई, तू काही कर, किती काही केले तरी सुद्धा राहुलला या घरात आम्ही येऊन देणार नाही, या घराचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद आहेत। तेव्हा मात्र आता नयना म्हणते की नाही, या घरात जो काही शाप दिलेला आहे ना तो शाप मात्र कधीही संपणार नाही, उलट मात्र अजून सगळं काही गुंतत जाईल। तेव्हा मात्र आता तळतळून नयनाने जो काही शाप दिलेला असतो तर आबा खूप घाबरतात। आबा म्हणतात की नाही थांबा, कारण ईने जो काही तळतळाट करून चांदेकरांना शाप दिलेला आहे त्यामुळे मला आणखीन काही चांदेकरांचा जे काही जीव आहे तर तो धोक्यात घालायचं नाही। आणि आबा शेवटी राहुलला मात्र घरात घ्यायला तयार होतात। कलाला खूप आता ह्या नयनाचा राग आलेला असतो। सगळेजण मात्र आता नयनाकडे रागाने पाहतात, परंतु रोहिणी आणि नयना मात्र खूप खुश होतात। त्यानंतर आता कला ही अद्वैतला म्हणत असते जेव्हा या शापातून आपली मुक्तता होईल तेव्हा मात्र आता ह्या पिढीतील जे संसार आहे तर ते नीट व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल। आणि हे
बघ, मोठ्यांचे संसार अगोदर नीट व्यवस्थित झाले तर आपले सुद्धा संसार नीट व्यवस्थित मार्गी लागतील. त्यामुळे मला असं वाटतं की चांदेकर, अरे अद्वैत, तुझ्या बाबांनी सुद्धा परत यायला हवे. म्हणजे प्रदीप काकांना आता येथे घरी आणण्याची जबाबदारी ही आपल्यावर असेल. म्हणून आता सरोजचा जो काही अगदी हरवलेला आनंद आहे, म्हणजे प्रदीप आणि सरोजचं नातं कला मात्र अगोदर सुधरवण्याचं ठरवते आणि त्यानंतर श्रीकांत काका आणि रजनी. तेव्हा आता एक एक करून मात्र सगळ्यांचे नाते अद्वैत आणि कला कसे अगदी सुरळीत आणतात आणि सगळ्यांचे सुखी संसार आता करून ह्या शापातून मुक्तता कशी मिळवतात, हे पाहण्यासाठी मात्र मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.